आता दुसऱ्या दिवशी बघितलं ना, तर तेलाचा कलर पूर्ण चेंज झाला होता. माझ्याजवळ असा सुती कापड होता, तो घेतला. एका भांड्यावरती ठेवला आणि सगळं तेल चांगलं पिळून गाळून व्यवस्थित घेतला. चोथा राहिला पाहिजे, व्यवस्थित चांगलं गाळून घ्यायचं. ही माझ्याकडे काचेची बरणी होती. त्यात आधी पण एकदा मी तेल बनवलं होतं. त्यात थोडंसं तेल राहिलंय. ते मी बाजूला करून ठेवलं आणि जी बॉटल आहे ती स्वच्छ केली आणि त्यात ते तेल परत गाळून मी व्यवस्थित ठेवून दिलं. आणि हे मला तेल तर 4 ते 5 महिने तर आरामात पुरेल. आता तुम्हाला दाखवते केसांवरती अप्लाय कसं करायचं ते. थोडंसं तेल घ्यायचं. जो छोटा चम्मच असतो ना तेवढं घ्यायचं, जास्त पण तेल घ्यायचं नाही. छोटा चम्मच असतो तेवढा घ्यायचा. आधी मी केसांचे 2 पार्ट करून घेतले. जे माझ्या केसांचे जट्टा आहेत ते पूर्ण सोडवले. नंतर तेलामध्ये हा कापूस टाकला मी. तुम्हाला पाहिजे तुम्ही बोटाने पण लावू शकता, पण कापसाने कसं पूर्ण मुळापर्यंत टॅप केलं ना, ते पूर्ण मुळापर्यंत ते तेल लागतं. म्हणून मी कापसाचा यूज करते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लावते ती. आणि तेल व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर ना चांगला डोक्याला मसाज करायचा. मसाज हा 5 मिनिट तरी चांगला व्यवस्थित करायचा. त्यानंतर मी केसावरती बांधून ठेवली आणि नंतर नेक्स्ट डे मी धुतली. चांगला जर रिझल्ट हवा असेल ना, तर आठवड्यातून हे तेल 2दा किंवा 3दा हे वापराच. आणि हे काय तेल काही जास्त असं घ्यायचं नसतं, जरासंच घ्यायचं. एक आपला जो असता पोह्यांचा चम्मच असतो ना, तेवढा जरी तेल घेतलं ना, त्याच्यात जरा कमी घेतलं तरी चालेल. फक्त आपल्या मुळांना मसाज करायचं. पूर्ण थापून कधीच नाही तेल ठेवायचं. मुळांना मसाज करत पूर्ण केसांना लागतं. तुम्ही बघितलं असं मी जरासंच तेल घेतलेलं, जास्त तेल घेतलं नव्हतं. चांगलं ते टॅप करून पूर्ण जे आहे रूटला पूर्ण लावलं, मसाज केलं, ओव्हरनाईट तसंच ठेवलं. नेक्स्ट डे मी शॅम्पू केला. असंच मी रुटीन फॉलो करते. हल्लीच 4-5 महिने झाले मी हेच रुटीन फॉलो करते आणि मला खरंच चांगला रिझल्ट भेटतोय. मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत राहीन, तुमच्यासोबत शेअर करत राहीन. माझी डेली लाईफ पण मी शेअर करते. मी ब्लॉग चॅनल ओपन केला, त्याची पण लाईफ मी शेअर करते. माझा जर व्हिडिओ 1% जरी आवडला असेल ना तुम्हाला, तर मला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. माझं इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे, तिथे पण मला फॉलो करा. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.